आदेश मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की भरपूर जणांच्या मला मॅसेजवर कमेंट आल्या होत्या की भाऊ व्हिडिओ टाकत जा. मी टाकत नाही व्हिडिओ, कारण की मला वेळ नसतो दुकानमुळं. कारण हे आपलं दुकान आहे, दुकानामुळं आपल्याला वेळ नसतो, त्याच्यामुळं आपण काही व्हिडिओ टाकत नाही आणि बनवत पण नाही. पण मग झालं, मी भरपूर जणांना व्हिडिओवरती आणि आपलं मॅपवरती आणि व्हिडिओ कॉल झाले, मॅप झाला, त्याच्यानंतर फोटो झाला, कस्टमर आलं होतं तर मॅप झाला, सगळ्यांच्या याच्यावरती आपण पॉईंट दिलेले, सगळ्यांचे सक्सेस पण झालेले आहे, असा काही विषय नाही. आणि राहिला दुसरी गोष्ट की पाणी हे कोणालाही समजत नाही आणि दिसत नाही, कळत नाही, काहीच नाही. हा फक्त एक माणसाचा भ्रम झालेला आहे की हा माणूस म्हणतो मला पाणी दिसतं, तो माणूस म्हणतो तुम्हाला पाणी दिसतं. असं कोणत्याही माणसाला पाणी दिसत नाही. पहिली गोष्ट आहे की कोणी बी नारळाच्या साह्याने पाणी चेक करतं, कोणीही पाणी चेक करतं नारळाच्या साह्याने. आता माझा विषय थोडा अलग आहे. मी म्हणजे मला ज्यावेळेस मी एखाद्या शेतामध्ये पाणी बघण्यासाठी गेलो आणि बघण्यासाठी गेल्यानंतर आहे ना, मी म्हणजे डायरेक्ट त्या स्पॉटवर जाऊन उभं राहतो. म्हणजे मला जाणवत नाही, काहीच होत नाही. फक्त एवढं होतं की मी नवनाथाचं नाव घेऊन सगळं काही करून मी त्या स्पॉटवर जाऊन उभं राहतो. त्याच्यानंतर नारळाने मी चेक करतो, नारळ आणि रॉडवरती मी चेक करून मी पूर्ण काही चेक केल्यानंतर स्पॉट काढल्यानंतर त्यावेळेस मला समजतं त्या ठिकाणी पाणी आहे की नाही म्हणून. पण असं कोणतंही नाही का त्याला नजरेच्या साह्याने पाणी दिसतं. हे फक्त तुम्हाला आहे ना वेड्यात काढायचे कामं चालले. असं कोणतीही गोष्ट नाही का त्याला नजरेच्या साह्याने पाणी दिसतं. तर मी एक तो व्हिडिओ टाकला होता, तो माझ्यासोबत तो मुलगा होता, त्याला नजरेच्या साह्याने पाणी दिसतं. त्याचं आहे बरोबर आहे, त्याला त्याच्यावाली साधना आहे, त्या पूर्ण साधना घ्यावं लागतं. साधना घेतल्यानंतर पाणी वगैरे काय ते सगळं दिसतं. त्याच्या साधना असतात, त्या साधना पूर्ण करावं लागतं. साधना पूर्ण कोणाकडनं होत नाही, अशा कोणाकडनं बी पूर्ण होत नाही त्या साधना. त्या मुलाने 2-3 महिने त्यांनी साधना पूर्ण केला. त्याच्यानंतर त्याला थोडं दिसायला लागलं, जाणवायला लागलं. मला एवढंच म्हणायचं आहे. आणि आता कोणी म्हणतं डायरेक्ट मला, मी पाणी बघतो. चांगली गोष्ट आहे, पाणी बघतो. त्यांना काय पाणी काही समजत नाही, काहीच नाही. ते फक्त काय करणार आहे, तुम्ही फोटो बी पाठवला, फोटो पाठवल्यानंतर नाही का तुम्ही फोटो त्यांना पाठवल्यानंतर हातात नारळ घेता. नारळ घेऊन काय करता, पाणी असेल तर सांग बाबा, ते नारळ उभं राहतं. बस तिकडेच सांगायचं फक्त आहे, असं काहीही नाही आहे. हे फक्त त्या ठिकाणी पाणी नसलं तरी पण ते नारळ उभं राहतं, कोरड्या लाईन असल्या तरी उभं राहतं. असं काहीच नाही आहे. त्याच्यासाठी पूर्ण त्या साधना पूर्ण करायला लागत्या. त्याच्यानंतर ते काय असतं ते पूर्ण करून त्याच्यानंतर ते पाण्याचं काय आहे ते सांगितलं जातं. नाहीतर असं कोणीही काही केलं असतं ना तर आतापर्यंत नाही का 10 बोअरमधले 5 बोअर कोल्डे नसते गेले कोणाकडनं. मला एवढं सांगायचं आहे. असा कोणताही माणूस नाही का त्याच्यावाले 100पैकी 100 बोअर सक्सेस झालेले, असा कोणताही माणूस नाही. पहिली गोष्ट आहे की हे सगळं आपल्याला कस्टमर आलं होतं. तर मला असं एवढंच म्हणायचं आहे की कोणीही कोणावरती भरोसा ठेवू नये. समजा आता एक असं होतं, समजा कोणी एखादा पानडे असतो, तो गावात येतो, गावात आल्यानंतर नाही का एका बोअरला भरपूर पाणी लागून जातं. मग लोक त्याच्या मागे फिरतात. मागे फिरल्यानंतर नाही का बाकीच्यांची बोर कोरडे जात्या. असं कोणतं नाही, एखादा पॉईंट सक्सेस होतो, बाकीचे काही असं हे काहीच नाही. आता जमिनीमध्ये नाही का इतका प्रॉब्लेम झाला आहे पाण्याचा की विशेष नाही. त्या ठिकाणी वरून लाईन दाखवते आपल्याला 2.5 इंचाची आहे, 1 फुटाची, अर्धा फुटाची, सगळं दाखवतं. पण असं काही नाही, तो बोर कोरडा जातो. त्याचं कारण लय मोठं आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला, तुम्ही मला फोटो पाठवा, फोटोनंतर मी चेक करून सांगणार. मी काय मला जर असं लोकांसारखं जर असलं की नारळ घेतला हातावरती आणि ते लगेच झालं आहे पाणी तिथं सांगायचं, असं नाही. मला ते एक पॉईंट चेक करायला 20 ते 30 मिनटं लागतात. त्याच्यानंतर मी सांगतो ना. असं आहे, मी तुमच्यासाठी 20 मिनटं देऊ राहिलो म्हणजे माझ्यावाली 20 मिनटं, एका माणसाला 20 मिनटं देणं म्हणजे नाही का मला एका दिवसाला नाही का 2 तास सगळ्यांना द्यावं लागणार आहे. 2 तास सगळ्यांना देऊन पण मी कोणाकडून रुपये घेत नाही, काहीच नाही. मी माझं मग ते एवढंच आहे, कोणाचं बी करायचं तर चांगलं करायचं आहे, वाईट कोणाचं काही करायचं नाही. पण
फक्त होतं एवढं, एका माणसाला मी जर सांगितलं असं एखाद्याला की भाऊ तुम्ही उद्या फोन करा, तो माणूस इतका फोन करतो की विशेष नाही राहत डायरेक्ट. कारण की त्याला बी समजायला पाहिजे की आपल्या मागंच किती कामं, त्यांच्या मागं किती कामं असू शकतात. कारण की माझ्याकडे तुमच्यासारखे लई जण राहतात. कारण की मी बघणारा फक्त एकटा आहे, पण मग फोटो येणारे मला नाही का एक माणूस 2-2, 5-5 फोटो टाकतं. आणि तो माणूस मला प्रत्येक वेळेस विचारतो का भाऊ चेक केलं का, भाऊ चेक केलं का. मी सगळ्यांचं चेक करणार, सगळ्यांना काही सांगणार, पण त्याला थोडासा दम लागतो, म्हणजे टाईम लागतो, तेवढंच, बाकी काही नाही माझंवालं. आणि मी आपलं असं आहे, मी एकदम साधारण माणूस आहे, कोणाकडून पैसे घेत नाही, कोणाकडून काहीच नाही. मला भगवंताने सर्व काही दिलेलं आहे, त्याच्यामुळं मी कोणाकडून रुपया पण घेत नाही. धन्यवाद. आणि राहिला दुसरी गोष्ट, तुम्हाला जर पॉईंटविषयी जर काही लागलं तर पॉईंटचा मला फोटो पाठवा. मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की पाणी तुमच्यावाले कोणत्या दिशेला आहे, कोणतं काय आहे, काही नाही, सगळं काही सांगाल. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन पानळ्याकडून तुम्हाला पॉईंट काढून घेणं हे आवश्यक आहे. कारण की तो पॉईंट राहतो 6 इंचाचा, त्याच्यामुळे 2 फूट बी साईडला झाला तो बोर कोरडा जातो, आपण जिम्मेदारी घेत नाही. त्याच्यामुळं मी आधीच सांगतो शेतकऱ्यांना, कारण की ते फुकट काही तिथे काय फुकट ड्रिल वगैरे काही करणार नाही, तिथे ते पैसे घालवणार आहे. त्याच्यामुळं नाही का मी तुम्हाला दिशा सांगणार, मला त्याच्यानंतर दिशा सांगितल्यानंतर मला त्या पॉईंटचा फोटो टाकायचा. पॉईंटचा फोटो टाकल्यानंतर मी तुम्हाला सांगणार की हा पॉईंट योग्य आहे की नाही, घ्यायचा काही नाही. आता एखाद्याने नाही का, एका मशीनवाल्याने काय केलं, एक पॉईंट होता, तो पॉईंट दिला एका मशीनवाल्याने, त्यांचं नाव नाही सांगणार मी. एका मशीनवाल्याने पॉईंट दिल्यानंतर नाही का त्या माणसाने मला फोटो टाकला. मला आणि दादा या ठिकाणी पाणी आहे का म्हणे. म्हटलं भाऊ इथं बोर मारू नका, म्हटलं इथं पाणी नाही. त्या माणसाने ऐकलं, बोर नाही मारलं त्या ठिकाणी. त्यांना मी पहिले व्हिडिओ कॉलवर पण दिला होता, त्या व्हिडिओ कॉलवर त्यांना बोर एकदम चालू आहे, त्यांचं 2 इंच आत्ता पण चालू आहे. धन्यवाद मित्रांनो, एवढा वेळ नाही.